आणि वारंवार तिला त्रास दिला त्या माणसांनी, नालायकांनी, त्या सचिन गावारे, संदीप गावारे आणि सचिन गावारे, उत्तम गावारे आणि ती संजीवनी गावारे इतकं छळलं माझ्या बहिणीला की बास रे बास. भावांना सही देऊ नको, हिस्साच घे. आणि नंतर मग मी तिला त्रास द्यायचा, मग माझ्याच प्रॉपर्टीत, मला तुमच्या प्रॉपर्टीत आम्हाला हे पाहिजे. मग आमच्या दोघांच्या एकत्र खरेदी प्रॉपर्ट्या होत्या, त्या माझ्याकडनं लिहून घेतल्या, माझा शेअर त्यांनी लिहून घेतला. मी म्हटलं चला जाऊ द्या, बहिणीलाच जातात आपलं, जाऊ द्या, बहिणीलाच जाते. असं 2-3 वेळा घडलेले, त्याचे डॉक्युमेंट्स पण आहेत माझ्याकडे. दहेज के मामले ने शहर को फिर से हिला दिया। एक अमीर परिवार की शादीशुदा महिला ने सुसाइड कर लिया। इस घटना में शिल्पा सचिन गवारे नाम की शादीशुदा महिला की मौत हो गई। घटना वाकड़ इलाके की है। मृतक शिल्पा के भाई की शिकायत के आधार पर उसके पति सचिन गवारे ससुराल वालों और ननद के खिलाफ दहेज और परेशान करने का केस दर्ज किया गया है और चारों को वाकड़ पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। भाई ने शिकायत की है कि मां की प्रॉपर्टी में हिस्सा मांगते हुए उसके पति और ससुराल वाले उसे पीटते थे। वाकड़ पुलिस घटना की जांच कर रही है। रक्षाबंधन से एक दिन पहले हुई इस घटना से हर जगह गुस्सा और आक्रोश है। काल रात्री माझ्या भावाला, छोट्या भावाला 1 वाजता फोन आला होता संदीप गावारेचा की जरा घटना घडली आहे, तुम्ही हॉस्पिटलला या. मग भावाला वाटलं घरी जायचं का हॉस्पिटलला. त्याने त्या फोनच्या ह्याच्यात ऐकलं नाही. तो घरी गेला. घरी पाहिला तर सगळं ते अस्तव्यस्त पडलेलं होतं तिथं. आणि घरून मग ते म्हटले दवाखान्यात नेले. मग तो दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर त्याला कळलं की असं असं झालं आहे की बहिणीचा आपल्या शेवट झालेला आहे. मग त्यांनी मला फोन केला की दादा असं असं झालं आहे, तू लवकर ये. मग आम्ही तिथं गेल्यानंतर पाहिलं तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण आम्हाला त्यावेळेस असं अचानक एवढा धक्का बसला की अचानक कळेनाच आम्हाला की नक्की झालं आहे काय, की काय झालं आणि ती गेली. तर त्यानंतर आम्हाला उलगडा झाला की तिथं असं असं घडलं होतं की बाबा तिला ज्या रूममध्ये ते म्हणतात आरोपींनी काहीतरी सांगितलं वाटतं की त्यांनी काय हे केलं म्हणून. परंतु जर सुसाईड करायचं असतं तर दरवाजा उघडा ठेवला नसता. हे रेकॉर्डवरती दरवाजा उघडा ठेवून सुसाईड करेल का? मी आजपर्यंत जरी ऐकलं आहे का असं? आपण कधी कुठल्याच गोष्टीत ऐकलेलं नाही. मला तर शंका आहे की सासू सासरा आणि नवरा यांनी गाई घातपात केल्याची शंका मला या ठिकाणी वाटते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्याच्यावरती चौकशी चांगली करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमच्या कलाटेक परिवाराची विनंती आहे. माझी बहीण आज माझ्या उद्या रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाला नसणार आहे भाऊ, लाडक्या भाऊ, तिचा लाडका भाऊ गेली. माझी बहीण आज गेली, शेवटची मला सोडून गेली. आणि वारंवार तिला त्रास दिला त्या माणसांनी, नालायकांनी, त्या सचिन गावारे, संदीप गावारे आणि सचिन गावारे, उत्तम गावारे आणि ती संजीवनी गावारे इतकं छळलं माझ्या बहिणीला की बास रे बास. भावांना सही देऊ नको, हिस्साच घे. आणि नंतर मग मी तिला त्रास द्यायचा, मग माझ्याच प्रॉपर्टीत, मला तुमच्या प्रॉपर्टीत आम्हाला हे पाहिजे. मग आमच्या दोघांच्या एकत्र खरेदी प्रॉपर्ट्या होत्या, त्या माझ्याकडनं लिहून घेतल्या, माझा शेअर त्यांनी लिहून घेतला. मी म्हटलं चला जाऊ द्या, बहिणीलाच जातात आपलं, जाऊ द्या, बहिणीलाच जाते. असं 2-3 वेळा घडलेले, त्याचे डॉक्युमेंट्स पण आहेत माझ्याकडं. किती वर्ष लग्नाला झाले होते आणि कधीपासून? 2009ला लग्न झालं. 2009ला लग्न झाल्यानंतर 9-10 महिन्यातच त्यांना सुपरटेक हॉस्पिटलला जो मर्डर झाला त्याच्यामध्ये सचिन गावारे, संदीप गावारे यांना शिक्षा झाली. यांना लाईफ झाली शिवाजीनगर कोर्टामध्ये. आणि त्याच्यानंतर ते फरारी होते. तो फरारी आरोपी आहे, सराईत गुन्हेगार असल्यासारखा फरारी आरोपी आहे तो. हे तर झालंच. तुम्ही बहिणीला खूप छळलं, माझ्या खूप छळलं त्यांनी, खूप छळलं माझ्या बहिणीला. बहीण काय म्हणायचं आहे, नाही मी करते, मी बघते, नको तू टेन्शन घेऊ दादा, मी बघते. मी तिला काय म्हणायचो, अरे एकदा सोक्ष मोक्ष लावू आपण, कशाला ये तू हे करती, सहन करती. नाही रे, होईल रे, होईल रे. म्हणजे तिने खूप सहन केलं त्या आरामखोराचं, त्या सचिन गावारेचं. दारू पिऊन तिला मारहाण केलेली आहे तिला.
काल देखील तुमच्या बहिणीचं तुमचं भेटणं झालं होतं, बोलणं झालं होतं का काय? 8 वाजता ती मला माझ्या भाऊजाईला सोडायला आली होती इथे घरी माझ्या, तर मला फक्त हात करून गेली, थांबली नाही ती. आम्ही बाहेरच उभे होतो, माझे पुतणे होते, मी होतो, भाऊ होता आमचा. याआधी कधी सांगायची का ती असं असं त्रास खूप वेळा सांगितलं, खूप वेळा आमच्या जॉईंट मिटिंग झाल्या, दोन्ही कुटुंबाच्या मिटिंग झाल्या. म्हणजे ते आमचे एक मामा होते, ते वारले आता, संजय बारणे, ते मध्यस्थी करायचे. त्यांची बायको होती, ती आज आहे जिवंत. त्यांनी खरं खोटं सांगावं, समोर येऊन सांगावं की नक्की त्या मध्यस्थी होत्या की कोणत्या बाबा गोष्टीची चला. मागणी होत होती सारखी? खूप मग काही पण हो, त्याला म्हणजे भांडायला कारणच लागत नव्हतं. दारू पिऊन आल्यानंतर आहे ना, जे त्याला आठवण, त्याचा बाप जे सांगल, बाप जेवढी चावी मारेल तेवढाच तो बोलायचा. इतका नालायक माणूस ना, कुठलाही संशय घे, काही घे, म्हणजे त्यांनी नाही ते प्रकार केले त्या सचिन गवार. शेवटची मागणी काय असेल भाऊ म्हणून? माझी एक भाऊ म्हणून शेवटची मागणी आहे की मला तर वाटत नाही आहे भाऊ म्हणून की ती असं काही कृत्य करेल म्हणून माझी विनंती आहे की ह्याला वेगळ्या अँगलने पाहावं आणि याचा तपास उचित व्हावा. पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की आपण मला न्याय मिळवून द्यावा, आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, V-Saris न्यूज, पुणे, महाराष्ट्र.